अपराध आहे की गुन्हा? कचरा टाकला जातोय पुन्हा पुन्हा. आता मी झकारिया बंदर रोड शिवडी मागच्या आठवड्यात मी केलेला व्हिडिओ आणि त्याच्यावरती महानगरपालिकेने 12 तासामध्ये घेतलेली तात्काळ दखल याचाही मी व्हिडिओ पोस्ट केलेला. महानगरपालिकेकडून पूर्णपणे याच्यावरती योग्य ती कारवाई झालेली आणि पूर्ण रोड हा सुव्यवस्थित आणि मोकळा केलेला. परंतु मला कळत नाहीये ह्याच्यामध्ये आहे तरी कोणाचा वरद असतं. तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली इथे रेबिट टाकलं जातंय, कचरा टाकला जातोय. आता महानगरपालिकेला सारखा दोष देऊन तर चालणार नाही आपल्याला. महानगरपालिका ह्या गोष्टींची सगळ्या दखलही घेते, ते काम करण्यासाठी तेवढे सक्षम आहेत सुद्धा. परंतु आता इथे प्रश्न उपस्थित होतोय की इकडचे स्थानिक पोलीस यंत्रणा तसेच वाहतूक पोलीस यंत्रणा याच्यावरती लक्ष आहे की नाही. कारण का हा जो कचरा टाकला जातोय तो मला कळालेला की जेव्हा हे क्लीन झाल्यानंतरच निव्वळ 5 ते 7 तासात म्हणजे रात्रीच्या वेळी परत येऊन टाकलेला गेलेला. याच्यावरती दखल घेणार कोण? नागरिकांनी अशा कचऱ्यातून येणं जाणं करायचं का? मी महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस तसेच वाहतूक खातं यांना मी विनंती करतो, कृपया करून असे जे डंपर येत आहेत आणि जे न कळत रात्रीच्या वेळी इथे असे डंपिंग टाकून पळून जात आहेत यांच्यावरती नक्की कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.